हाय फ्रेंड, आज आपण आर्यवर्कचा क्लास घेणार आहोत. तर आज आपण फर्स्ट डेमध्ये जरी चेन शिकवणार आहे मी आज तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे घेतलेला आहे. तर जरी घेतलेली आहे, जरी थ्रेड घातलेला आहे. त्यानंतर मी सुई घेतलेली आहे, जी आपली 14 नंबरची सुई असते ती घेतलेली आहे. त्यानंतर डबल जरी घ्यायची आहे. त्याचे आपल्याला 3 गाठी बांधायच्या आहेत. जसं आपण नॉर्मल दोऱ्याच्या गाठी बांधतो तशी आपली जरीची 3 गाठी बांधायच्या आहेत, जेणेकरून आपला जरी थ्रेड निसटू नये वगैरे म्हणून. तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करते, तुम्ही त्या प्रकारे करा. त्यानंतर आपल्याला 3 गाठ बांधून झाल्याच्यानंतर उरलेला जो दोरा आहे तो आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचा आहे. कट करून घेतल्याच्या नंतर आपल्याला बघा कुठल्या फिंगरमध्ये आपला जरी थ्रेड ठेवते, त्यानंतर राऊंड केलेला आहे. त्यानंतर मधल्या तुम्ही बघू शकता, परत एकदा मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे मी तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही त्या प्रकारे करा. त्यानंतर आपला खाली जरी थ्रेड ठेवायचा. त्यानंतर आपला खाली जे आहे जरी थ्रेड तो आपल्याला राऊंड करून घ्यायचा आहे मधल्या फिंगरमध्ये. त्यानंतर 14 नंबरची मी सुई घेतलेली आहे, ती आपल्या अपोजिट साईडला ठेवायची, जेणेकरून आपला थ्रेड बाहेर येईल. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे जरी थ्रेड आपल्याला ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर मी खाली राऊंड करते, वरती काढते, खाली राऊंड करते, वरी जरी ते काढून घ्यायचा. खाली राऊंड करायचा. आपला जो हात आहे तो असा सुईच्या साईडने गोल फिरवून घ्यायचा. मग तो वरी काढायचा. त्याने मग आपली चेन ट्विस्ट होऊन जाईल. मी नेट घेतलेला आहे. नेटवर तुम्हाला मी दाखवत आहे, कारण की तुम्हाला समजेल मी कशी करते वगैरे. त्याने तुम्हाला समजून जाईल मी कशा प्रकारे करते. चेन ट्विस्टची प्रॅक्टिस तुम्हाला करावं लागेल. नंतर मी तुम्हाला व्हाईट कपड्यावर पण दाखवणार आहे कशी आपल्याला करायची आहे चेन. आता तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे चेन ट्विस्ट केलेली आहे. त्यानंतर आपल्याला गाठ बांधायची आहे चेन ट्विस्टला. तर ते खालचा दोरा आहे तो वरती काढायचा आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे वरचा दोरा आहे तो आतमध्ये टाकायचा, जेणेकरून आणि ओढायचा. मग त्याने आपली चेन ट्विस्ट होऊन जाईल. तर तुम्हाला आता कट करून घ्यायचा खालचा दोरा. आता मी तुम्हाला व्हाईट कपड्यावर दाखवणार आहे कशा प्रकारे आपल्याला जरी चेन करायची आहे. तर मी खाली जे आहे फर्स्ट रिंग ठेवलेली आहे. त्यानंतर आपला व्हाईट कपडा ठेवलेला आहे. त्यानंतर जे आपली फिटिंग करायची जी रिंग असते ती ठेवायची त्याच्यावर. त्यानंतर साईडने पूर्ण असं पॅक करायचं त्याला व्यवस्थित, फिटिंगमध्ये एकदम पॅक करायचं. त्यानंतर आपला जे कपडा आहे तो ओढायचा. आपली रिंग एकदम टाईट पाहिजे आपल्याला, तेव्हा आपली फिनिशिंग छान होईल. ब्लाऊजला पण तसंच हवं आहे, कारण ब्लाऊजला पण अशीच आपली फिनिशिंग पाहिजे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे टाईट करत आहे. तर टाईट ठेवायचं आहे. बघा माझ्या काहीच गुढी वगैरे काहीच नाही आहे. तर त्यानंतर आपला स्टँड घ्यायचा. स्टँडच्या खाली आपली रिंग ठेवायची. त्यानंतर फिटिंग करायची रिंगला. तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करते. त्यानंतर जरी थ्रेड घ्यायचा. जसं मी तुम्हाला नेटवर दाखवलं होतं तसंच प्रकारे आपल्याला गाठ पण बांधून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे गाठ बांधते. त्या प्रकारेच आपल्याला चेन ट्विस्ट करून घ्यायचं. त्यानंतर
तर मी तुम्हाला आता स्क्वेअर पण दाखवणार आहे, कशा प्रकारे स्क्वेअरवर पण आपल्याला जरी चेन करता येईल. तर तुम्ही बघू शकता मी पेन जे आहे ते पेनने आपली स्क्वेअर आखून घे. तुम्हाला अजून एक दाखवते चेनची कशी करायची, जरी चेन कशी करायची. तर चौकोन घेतलेला आहे मी, तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे घेतलेला आहे. तर त्याला आपल्याला बाहेर काढायचं, आतमध्ये टाकायची, बाहेर काढायची, खालून राऊंड करत राहायचं. त्यानंतर जे कोपरा असतो ते कोपऱ्याच्याच अपोजिट साईडने आपल्याला एक हे करायचं आहे, चेन घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली जरी चेन झालेली आहे. तुम्ही बघू शकता मी कशी घेतलेली आहे. त्यानंतर गाठ बांधायची, खालचा दोरा जो आहे तो वडायचा आणि मग नंतर गाठ बांधायची, ज्याने आपला जरी थेट सुटणार नाही. तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे घेतले. तर मी तुम्हाला राऊंड पण दाखवते की जेणेकरून तुम्हाला राऊंड पण जमेल. जरी चेन कशी करायची राऊंडवाली ते राऊंड पण दाखवते. जशी आपण स्क्वेअरवाली केली तशीच करायची आहे राऊंडवाली पण. तर खालून दोरा घ्यायचा, वरती काढायचा, खालून दोरा घ्यायचा, वरती काढायचा. ही बघा मी कशा प्रकारे करत आहे. अशा प्रकारे आपली चेन टीच झालेली आहे. तर कसा वाटला फर्स्ट डे क्लास, तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला क्लास.